सर आत्ता नाही का कंबाईनची एक्झाम झाली माझी, पण नाही का जास्तीत जास्त मार्क निगेटिव्ह झाले, पण त्यासाठी म्हणजे निगेटिव्ह मार्किंग कशी टाळावी यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल मला? ओके, आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट हा 1 मार्काने किंवा 0.5ने अगदी 2.25ने सुद्धा रिझल्ट गेलेला आहे. तर यामध्ये काय होतं की पेपरची डिफिकल्टी लेवल बघून आपल्याला अटेम्प्ट वाढवायचा की कमी करायचं हे ठरावं लागतं. त्यामुळे क्लासरूममध्ये गेल्यानंतर आपण पहिला कंबाईनच्या पेपरच्या केसमध्ये मी पहिला 1 मिनिट सांगतो की पेपर काळजीपूर्वक बघा, अंदाज घ्या, पेपरची लेंथ जास्त आहे, मॅथ्स रिझनिंग डिफिकल्ट आहे, त्याच्यानुसार आपण अटेम्प्ट किती करायचा ते ठरवायचं असतं. राज्यसेवेमध्ये पेपर 2 तासाचा असतो, त्यामुळे पहिले 5 मिनिटं व्यवस्थित चालून घेतला पेपर तरी पण आपल्याला अंदाज येतो, डिफिकल्टी लेवल ठरवता येते. बऱ्याच वेळा लोक अज्युम करून जातात एक्झामच्या अगोदरच की एवढा अटेम्प्ट करणार आहे तेवढा अटेम्प्ट करणार आहे. लक्षात घ्या, पिचवर उतरायच्या अगोदरच किती स्कोअर अचीव्ह केला जाऊ शकतो, 200 मारायची की 300 मारायची T20 मध्ये, हे पिचवर उतरल्यानंतर कळतं. तसं आपल्याकडे आहे, तुम्ही क्लासरूममध्ये गेल्यानंतर ठरतं की डिफिकल्टी लेवल कशी आहे. त्याच्यानुसार सध्याचा पॅटर्न बघता डिफिकल्टी लेवल जास्त आहे आणि त्यामुळे मागच्या काही 2 कंबाईनच्या पूर्वपरीक्षा किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली यामध्ये पेपरची डिफिकल्टी लेवल जास्त असल्याने मी तिथे 80 ते 90 या दरम्यानचा अटेम्प्ट हा सेफ अटेम्प्ट समजतो. 90 ते 100 हा जास्त रिस्की आहे, कारण की त्या केसमध्ये तुम्हाला डिफिकल्टी लेवल जास्त आहे हे लक्षात आल्यानंतर चुकणारे क्वेश्चन कमी करता येतील आणि जेणेकरून तुमचे जे 1 मार्क किंवा अर्ध्या मार्काने जी काही प्रिलिम उरते आहे त्याला तुम्हाला अचूकपणे टाळता येईल आणि पुढच्या वर्षी छानपैकी येणाऱ्या एक्झामचा छानपैकी अभ्यास करा आणि त्या चुका अवॉइड करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर.